ठीक आहे आपण दोघंच आहे का? जय गुरु. तुम्ही मी दोघं दिसतोय. आवाज येतोय का? हो हो मी अजून कोणतरी दोघं दिसतात, 4 जण आहेत. चार झाले आता. हा हा. ज्योत्स्ना आणि मोरेश्वर. ओके. येस. काय करायचं? अजून कोणतरी एक आलं का? बहुत हवा बहुत ना. हम्म. लक्ष्मी ताई आले. हा येस. चला सुरू करू चर्चा तोपर्यंत पाहिजे. हो, ते प्रसादनी काय पाठवलं होतं बघितलं का? हा ते टाकली मी त्याची उत्तर त्यातली काही. हो का? हा, ठीक आहे. परिचयच्या याच्यावर टाकली मी. हा हा, बर बर. त्याची जी होती थोडीशी ती खूपच टेक्निकल होती ती. असं हा असेल तर हा असं तसं त्याचा त्याचा अर्थ हा काही आणि टाकली मी बघत त्याचा काय रिस्पॉन्स काय आहे तो बघत. हा, हा. त्यांना वेळ झाला की ते हा. बघतील. आज काय शेअर आज करायचं मग मला आता? सर्वांना जय गुरु. ज्योत्स्ना मॅडम, मोरेश्वर सर, जय गुरु, जय गुरु. लक्ष्मी मॅडम, जय जय गुरु. गुरु. जय गुरु. काय करायचं हं, आता? ते मोरेश्वरला काय रिव्हिजन विचारा सांगितलं, प्रश्न. माझ्याकडे तर आज बुक पण नाहीये, माझ्याकडे पुस्तक नाहीये, पण जे आपलं रिव्हिजन घेतलं होतं म्हणजे सरांनी शिकवलं तेच घ्यायचं आहे ना? हो ना तर म्हणजे सरांनी शिकवलं तेच घ्यायचं आपल्याला. लक्ष्मीताई, एखादा तुम्हाला काहीतरी कुठला धडा ओपन हवाय? करतो. कुठला पाठ? ओपन अरे करतो मी. मला ते पूर्ण. कळालं होतं की जय गुरु ग्राम सर्वांना. हे काय चालू केलं मला ते मी आता इकडे माझ्या मुंबईला नाहीये, मी आता वापीला आहे इकडे. बरं हो. बरं. माझ्या आईची तब्येत बरोबर नाही म्हणून मी इथे आहे, पण मी ते संस्कृतचं बुकच मी विसरले तिकडे पुस्तक. ओके ओके ओके. आणि नो हो त्याच्यामुळे प्रॉब्लेम. हो. मला ते ट्रॅकच होत नाही, म्हणजे काय शिकवतात मला काय कळणार नाही. आता ते कालचं काही पाठ शिकवलं होतं तो पण म्हणजे त्याच्यामध्ये ते हे बघितलं तेव्हा मला कळालं की हे शिकवतात म्हणून असं हा हा पाठ. हा हा चालू आहे असं म्हणून. ओके. हा हा, तसं झालंय माझं. तर त्याचंच ठीक आहे. रिव्हिजन घेऊया ना आपण, काय हो करायचं आता? हो घेऊया घेऊया. 2 मिनिट ओपन बरं, करतो. किंवा ठीक आहे, चालेल. हे दिलीपजी, येस सर. हा. येस मॅडम. ते नल दमयंती वर्णनम आहे ना, ते मला वाटतं आणखीन एकदा त्याचं रिव्हिजन करावं, असं म्हणजे माझी हो तरी त्याची तयारी फारशी नाहीये, म्हणून मला ते थोडं असं अवघड वाटल्यासारखं वाटतं चालेल वाचताना. काय हरकत नाही. मग किंवा काढा आणखीन थोडी ते. तयारी हवी असं वाटत राहते मला. चालेल म्हणजे चालेल. तुम्ही लोकांनी त्याचा काढा. तयारी चालू केली का आता? अं? हा. तुम्ही आपली लोकांनी चालू केली वाटतं तयारी? सराव चालू. परीक्षा नाही घेणार नाही, आहेत का सर? चालू नाही केली, फक्त वही पूर्ण आम्ही तर करायला काही म्हटलं. बघितलं पण नाही अजून. काय झालं बापरे. माहितीये का, की परिचयचा चाललं होतं, तर मध्येच आपली परीक्षा आली प्रवेशची, तर मग बरोबर, परिचयाकडे त्याच्यामुळे दुर्लक्ष ते झालं झालं मग शेवटच्या दिवसांचं. परीक्षेचं हा तेच पुस्तक आणि पण वरती ठेवून दिलं, नंतर बघितलं पण नाही मी त्याला. आणि मग हम्म. प्रवेशच्या परीक्षेकडे लक्ष केंद्रित झालं, तर त्यातले काही बरोबर आहे, पाठ असे बरोबर आहे, दोन उजळते दोन म्हणू परीक्षा. शकतो. हा. तेच की. तर ते मी नल बरोबर. दमयंती वर्णनम आता हातात घेतलं ना, तरी असा शब्दशः अर्थ कळत नाहीये त्याचा, जरा थोडा हा 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 आणखीन हा हा. आपण बर. सगळे मिळून करू शकतो आपण, असं हो वाटतं हो मला. हो हो करूया आपण त्याला. ते सगळ्यांना काल विचारा, समाजचं विचारलं सगळ्यांच्या तेव्हा पण मला आज विचार उद्या, करायला लागला. आज उद्या आपण समाज बद्दल त्याची विचारलं. रिव्हिजन करूया. हो हो. हा, ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. मी शेअर करतो मी एक ओके मिनिट. ओके. हा, ठीक आहे. दिसतंय का? हो हो. हा. नल दमयंती कुठे येत आहे? हे 12वा पाठ. 12वा पाठ. 12वा. घ्यायचं केला. एक एक वाचतो हो मी. हो, घ्या. अश्वकोविद, हो, घ्या. घोड्यांची विद्या जाणणारा, अश्वविद्या को जानने वाला, अक्षप्रिय, जुआ खेळणे में प्रवीण, जुगारी, अक्षौहिणी पतीही, अक्षौहिणी सेनेचा स्वामी, प्रजा कामः, संततीची इच्छा धरणारा, अप्रजः. कोणतं चाललंय? हे हा आम्ही 12वा नल धडा दमयंती. उघडलाय. नल दमयंती उघडलाय सध्या. हम्म. या सुरुवात करतोय आता. अप्रजः, हम्म. संतती रहित, अभ्यगच्छत, जवळ गेला, तोषयामास, संतुष्ट केला, महिषी मुख्य राणी, सुवर्चसम, अत्यंत तेजस्वी, प्राप्त मिळवले, प्राप्त किया, हम्म. अनवद्यांगी म्हणजे हे खोडावळी. कुठले हा म्हणजे त्याला काय म्हणता येईल, कुठल्याही दोष नसलेल्या अवयवांची दोष नसलेल्या राजते अवयवांची. स्म, हा शोभत होती,
सौदामिनी विद्युत चमकणारी विद्युत. उपपन्न प्राप्त झाला. महायशः मोठे यश मिळवलेला. आता इथे आसीत राजा नलो नाम वीरसेन सुतो बली उपपन्नो गुणैरिष्टम रूपवानश्व कोविदः. हम्म. आसिद आसित राजा म्हणजे राजा होता. राजा होता. मी हम्म. अन्वय वाचू का मी? हा हो, आहे का? अन्वय चालेल. हा वाचू का? वाचा. हा, वाचा. अन्वय असा केलाय. हम्म. वीरसेन सुतः नाम नलः हम्म, बली राजा आसीत्. हम्म, इष्टैः गुणैः रूपवान् अश्वकोविदः उपपन्नः आसीत्. अर्थ ओके. त्याचे अर्थ म्हणजे आहेत का त्याचे? हा अ? हम्म. अर्थ आहेत का? वीर हो वीरसेना नावाचा हा वीरसेनाचा हा पुत्र, मुलगा. हम्म, हम्म, हा पुत्र. पुत्र ज्याचे नाव नल होते, हा तो बलशाली, हम्म, उत्तम गुणांनी संपन्न, हा रूपवान हम्म. आणि अश्वविद्येत प्रवीण होता. हम्म. उपपन्नो म्हणजे काय? उत्पन्न प्राप्त हुआ. हा प्राप्त हुआ. कोविद हा उपपन्न हा म्हणजे अश्वविद्येमध्ये प्रवीण असलेला, असं हा प्राप्त झाली आहे त्याला अश्वविद्या, असा तो. उपपन्न म्हणजे प्राप्त झालेला का? हा गुणैरिष्टम. प्राप्त. गुणैरिष्टम म्हणजे काय? इष्ट गुण असलेला, गुणही हा इष्ट म्हणजे सर्व चांगले गुण असलेला. उत्तम, हा सगळे उत्तम हा गुण असले. उत्तम गुण असलेला. म्हणजे त्याची विग्रह गुणही इष्टम असं होईल का? गुणही इष्टही. गुणही इष्ट ही दोन्ही तृतीया म्हणजे हम्म, हम्म, गुणांनी हम्म, इष्ट गुणांनी युक्त असं. हम्म. हम्म. म्हणजे अर्थ क्लिअर झाला याचा सध्या या वाक्याचा. हो हो. श्लोक दुसरा. अतिष्ठन्म अतिष्ठन् मनुजेंद्राणां मूर्ध्नि देवपतिर्यथा उर्यू उर्यूपरि सर्वेषाम् आदित्य इव उपर्यू तेजसा. आता ह्याचं उपर्यू काय? येते. उपर्यू परी सर्वेश. उपरी हा कुठे आहे? म्हणजे उर्यू. उपरी उपरी अच्छा, उपरी सर्वेषाम असं येते. उपरी उपरी हा आहे का ते? उर्यू झाले चुकून. हा 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 उर्यू चुकून उपरी देवपती झाला. हा उपरी हा हा सर्वेषाम. ओके ओके ओके. उपर्यू आहे का? परी सर्वेशा. हा आता हे सांगा, हम्म. अर्थ सांगायचा. यथा यथा आता अन्वय सांगत देवपती. आहे. हम्म. अन्वय. अन्वय हा यथा दे तुम्ही सांगा. हा ह्याचा देवपती. यथा देवपती इंद्राणां हा मूर्धनि अतिष्ठन् तथा इंटू ब्रॅकेट तथा हम्म, मनुजः उपरी उपरी सर्वेषाम् आदित्य इव तेजसा. एवढं कळलं. आदित्य एवढं कळलं. म्हणजे हम्म, यथा म्हणजे जसे हम्म, देवराज इंद्र हम्म, शिरोमणी होते, हम्म, मूर्धनी अतिष्ठन तसे हम्म, तथा हम्म, सर्व राजामध्ये हम्म, या राजाचे इंटू ब्रॅकेट स्थान वरती होते हम्म, आणि तेज सूर्यासारखे होते. हम्म. आदित्य इव तेजसा. तेजस्वी, असा तो, सूर्यासारखे तेजस्वी हा, होते. असा तो तेजस्वी राजा. म्हणजे हम्म. अतिष्ठन मनुज इंद्राणाम. हा अति इष्ट का? अतिष्ठ. अतिष्ठन. अतिष्ठन म्हणजे अतिष्ठन म्हणजे काय? हा, न त्या- इथं आहे अतिष्ठन का? म्हणजे इथं नाहीये, शब्द नाहीये. शिरो मूर्धनी. मूर्धनी म्हणजे मूर्धी म्हणजे शिरोमणी. मस्तक, डोकं. मस्त. हा हा. शिरोमणी हा. हा शिरोमणी. हा आणि अतिष्ठन देवपती यथा म्हणजे देवाच्या दे पतीप्रमाणे म्हणजे इंद्राप्रमाणे का? देवराज हा इंद्र इंद्राप्रमाणे इंद्रासारखा प्रमाणे, हा. हा असा तो श्रेष्ठ यथा. शिरोमणी होता. हम्म, उपर्यू यथा परी सर्वेशा. उपर्यू म्हणजे सर्वश्रेष्ठ का मग? म्हणजे हा सर्व राजा. उपरी उपरी म्हणजे सर्व सर्व राजामध्ये, सर्वांमध्ये राजांमध्ये सर्वेशा. सर्वेशान. हा सर्वांमध्ये सर्व सर्व उच्च पद. राजांमध्ये त्याचं हम्म. सूर्यासारखं तेज आणि वरती स्थान होतं. हम्म. आणि मग आता पहिल्या काही असं मी शब्दांचा अर्थ अतिष्ठन असं मनुज इंद्राणाम त्याचा काय अर्थ सांगितला? अतिष्ठन म्हणजे होता असं म्हटलं. आणि आता परत सगळ्या श्लोकाचा एकत्र सांगता का अर्थ? हा, जसे देवराज इंद्र शिरोमणी होते
तसे सर्व राजांमध्ये याचे इंटू ब्रॅकेट आहे ते स्थान वरती होते आणि त्याचे तेज सूर्यासारखे होते. मी याचं लिहून घेतलं आता. नाही, ठीक आहे. अतिष्ठम म्हणजे मला वाटतं स्थान, त्यांचं स्थान. हा ओके. तिसरा ठीक आहे. श्लोक. ब्रह्मण्यो वेदवित् शूरो निषधेषु महीपतिः अक्षप्रियः सत्यवादी महान अक्षोहिणी पतिः. म्हणजे त्याचे सगळे गुण सांगितले त्यात. हो, अन्वय सांगा ताई, पल्लवी ताई. अन्वय. निषधेषु महीपतिः ब्रह्मण्यो वेदवित् शूरः अक्षप्रियः सत्यवादी महान अक्षौहिणी पतिः आसीत. आसीत इंटू ब्रॅकेट. अक्षौहिणी ही म्हणजे ती सेना. अक्षौहिणी म्हणतात ना आपण. अक्षोहिणी. हा, आणि आणि काही लाखामध्ये असतात. अक्षप्रिय अक्षप्रिय म्हणजे अक्षौहिणी जुगार सेनेचा प्रिय असं म्हणतात. नायक होता, पती म्हणजे त्याचा असेल. अक्षप्रिय म्हणजे जुगार हा, हा. खेळण्या हे आपल्याला द्यूत क्रीडा हा जुगार करण्यामध्ये. खेळ. हा, द्यूतप्रेमी. आता ह्याचे निषद देशाचा राजा नल ब्रह्मवेत्यांचा आश्रयी वेदवेत्ता शूर द्यूतप्रेमी सत्यवादी महान आणि एक अक्षणी सेनेचा स्वामी होता. आता याचे सिंपल अशा एक संस्कृत वाक्य केलेले आहेत. सह धार्मिक वेदज्ञ शूरः च आसीत् निषद देशस्य राजा आसीत् द्यूत क्रीडायां रुचिः आसीत् सत्यवादी आसीत् महतीं सेनां पालयति स्म. असं याचे छोटी छोटी वाक्य करून त्यावेळेला वाक्य केली होती ती. हे कशातलं सांगितलं तुम्ही आता? नल दमयंती जी आहे ना, ते श्लोक तिसरा नाही, श्लोक. तुम्ही आता वाचलंय ते श्लोक. नल दमयंती चॅप्टर. तुम्ही आता नलाच्या गुणवैशिष्ट्यांचं एक छोट्या छोट्या वाक्यात वर्णन नाही, केलं. ते त्यावेळेला सर म्हणाले होते की याला सोप्या संस्कृत मध्ये करा, तर त्यावेळेला मी केलं होतं ते. बरोबर. ओके. आम्ही काही होमवर्क न करणारी व्यक्ती. नाही, ते आता सापडलं मला बोलता बोलता, म्हणून तुम्हाला सांगितलं मी तेवढं. मला सापडत नव्हतं. येस. आता काय सांगावं, मला प्रश्न पडला होता. नाही बरोबर. आणि आता हे पहिले 3 श्लोक आहेत, हे नलराजाचं वर्णन आहे. आणि आता त्याच्या पुढे विदर्भाचा भीमर. ते आतापर्यंत काय आलं आपलं. नल नावाचा एक पराक्रमी राजा होता. तो वीरसेवनचा पुत्र होता. तो सर्व गुणांनी संपन्न होता. तो अत्यंत सुंदर होता आणि घोड्यांचा खूप चांगला जाणता होता. नल राजा इतर राजांवर अशा प्रकारे राज्य करत होता जसे देवाप्रती इंद्र देवांवर राज्य करतो. देवपती इंद्र देवांवर राज्य करतो. त्याचे तेज सर्वत्र पसरलेले होते, जसे सूर्य आपल्या प्रकाशाने संपूर्ण जगाला आच्छादित करतो. नल धर्मनिष्ठ वेदज्ञ शूर निषद देशात राजा होता. तो जुगाराचा शौकीन होता, परंतु सत्य बोलणार आणि महान सेनापती होता. तर 4था श्लोक घेऊ आपण. तथैवासीत विदर्भेषु भीमो भीमपराक्रमः शूरः सर्वगुणैर्युक्तः प्रजाकामः स चाप्रजः. सहा च अप्रजः. संतती नसलेला. तथा एव विदर्भेषु भीमपराक्रमः भीमः आसीत्. सः शूरः सर्वगुणैः युक्तः अप्रजः च प्रजाकामः आसीत्. प्रजाकामः म्हणजे संतांची इच्छा असणारा. प्रजा म्हणजे संतान रहित. असा तो विदर्भामध्ये पराक्रमी भीमराजा होता. सर्व गुण संपन्न पण संतानहीन आणि संतानाची अभिलाषा करणारा, असा याचा अर्थ. आता हे दुसरं त्यावेळेला केलेलं असं होतं. विदर्भ देशे अपि भीमः नाम राजा आसीत् सह बलवान आसीत् सर्व गुणैः युक्तः आसीत् प्रजाः कामयते स्म परम सह अपुत्रः आसीत्. त्याला मूल नव्हतं. आता हे त्यावेळेला घेतलेलं मराठी मधलं
त्याचप्रमाणे विदर्भ देशामध्ये भीम नावाचा एक पराक्रमी राजा होता. तो शूर, सर्व गुणाने युक्त आणि प्रजेचे हित इच्छिणारा होता, परंतु त्याला संतती नव्हती. हम्म. आता हे पाचवा तुमच्याकडे पीडीएफ आहे का याचं? आहे, टाकतो मी तसं, ते पाठवतो तुम्हाला. बरं ठीक आहे. हा हो, बरं पाठवतो. ठीक आहे. हो हो. ओके फाईन. पाचवा श्लोक. अप्रज अप्रज म्हणजे संतती का? हॅलो, एक मिनिट मला विचारायचं ऍक्च्युली होतं ऍक्च्युली की अप्रज प्रजेची म्हणजे काय? ऍक्च्युली प्रजेची अ- इच्छा करणारा, म्हणजे मुलाची इच्छा करणारा असं आहे ते. नाही नाही, अच्छा अच्छा. प्रजा म्हणजे ऐका की संतान अप्रज नाही. इच्छा करणारा. प्रजा काम म्हणजे संततीची इच्छा करणारा, अच्छा, असं झालं, आणि उलट झालं हा का? अप्रज म्हणजे संतती नसलेला. हा अप्रजा करेक्ट. म्हणजे संतती नसलेला. हा, बरोबर आहे. हम्म. इथे बरोबर. 12व्या नंबरला आहे अप्रज. हम्म. हम्म हम्म हा अच्छा, इथं शब्दार्थ आहेत. ओके. आहेत, हो. आता इथे 1, 2 नंतर 10 आलं एकदम, काय झालं पण स्टोरी. ठीक आहे. उपपन्न अच्छा, प्राप्त हा हो. संतती रहित आहे इकडे, बरोबर. पाचवा श्लोक. स प्रजार्थे परम यत्नम अकरोत सुसमाहितः तमभ्यगच्छत ब्रह्मर्षी दमनो नाम भारत. हे सोपं आहे त्यामुळे तसं. दम हा दमनः नाम भारत असं त्याचं हम्म. होणार आहे. सहा बरोबर. सुसमाहितः भारतः तं प्रजार्थे परम यत्नम अकरोत् हम्म. दमनः नामः महर्षिः अभ्यगच्छत्. आता भरत वंशाचा म्हणून त्याला भारत असं म्हटलंय. हम्म. हम्म. आणि म्हणजे भरत वंशातील मुला एकाग्र चित्ताचा संततीसाठी प्रयत्न करता झाला, त्याला संतान व्हावे परत हम्म. परत लिहिल्याने म्हणून हो. दमन नाम महर्षी हम्म. त्याच्या जवळ आले. नाही, त्याच्याकडे गेला तो. माझ्याकडे स काहीतरी अर्धवट प्रजार्थम झालं. बहु यत्नम अकरोत तदा दमनः हा नाम ऋषी तम उपागच्छत. हा 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 सुसमाहित म्हणजे काय? सुसमाहित हा म्हणजे थांबा. दिलाय का अर्थामध्ये? हा, इकडे अर्थ नाही दिलेला, हा पुस्तकात नाही नाही दिलं. आहे. सहप्रजार्थे परम यत्न अकरोत सुसमाहित. हे पहिल्या वाक्याचा अर्थ काय आहे? कोणत्या? सप्रजार्थे परम यत्न. अकरोत. याचा अर्थ असा, संततीच्या इच्छेने भीमराजाने खूप प्रयत्न केले, त्याच्याकडे दमन नावाचे ऋषी ब्रह्मर्षी आले. हम्म. 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 त्याचे पण फक्त शब्दार्थ पाहिजे आपल्याला. शब्दशः अर्थ सुसमाहितचा अर्थ कळत नाही. हा. समाहिता म्हणजे मला वाटतं एकाग्र चित्ताने असं. प्रयत्न करायचा. सुसमाहित म्हणजे हा? सुसमाहित त्याचा धातू आहे सु अधिक सम, धा पासून तयार झाला तो. विशेषण येते एकाग्र चित्ताने. हा, ओके. एकाग्र चित्त. हम्म. अच्छा, अभ्यगच्छत म्हणजे आला. प्रजार्थेचा अर्थ मग काय घ्यायचा इथं? प्रजेसाठी. प्रजेसाठी. हो मुलासाठी, ना. प्रजेसाठी. प्रजेच्या मुलासाठी. हितासाठी नाही, हो ना. प्रजेच्या हितासाठी. हा, तेच की, प्रजासाठी, प्रजेच्या सह हितासाठी, बरोबर. प्रजार्थे हो. परम हा. अत्यंत यत्नम प्रयत्न अकरोत केला. सुसमाहित एकाग्र चित्ताने तम त्याला ब्रह्मर्षी. ऍक्च्युली प्रजा नाही नाही, ते मुलासाठी म्हणाला, मुलासाठीच आहे ते. हा, संतांसाठी. हितासाठी नाही ते. हम्म. प्रजार्थी म्हणजे प्रजार्थी म्हणजे मूल, हा हो, मुलाच्या इच्छे. प्रजेसाठी प्रयत्न करत नाही, होता. प्रजेचं नाही, प्रजा म्हणजे मुलंच आहे ते, मूल होण्यासाठी. मुलासाठी संतान. संतान. संतान प्राप्तीसाठी. हा हा हा. संतान संतती प्राप्तीसाठी प्राप्ती. कारण इथे त्याने हे 11व्या नंबरला प्रजा काम जे आहे ते संतानाची त्याच्यासाठी. इच्छा हा. धरणं असं आहे ते. प्रजा म्हणजे संतान. हम्म. 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 म्हणजे राजाने प्रजेला पण संतान समजायचं असतं ना, हा. त्या करेक्ट. अर्थाने असं त्यावेळेला बोलणं झालं होतं. संततीची इच्छा असते. हा, असं आहे ते. हा, हा. हम्म. म्हणजे संतान प्राप्तीसाठी त्याने एकाग्रतेने म्हणजे प्रयत्न. खूप प्रयत्न केले. हम्म. हम्म. तम दमन अभ्यगच्छत. नावाचे हा. ब्रह्मर्षी तेथे त्याच्या आले का? हम्म. त्याच्याकडे आले. त्याच्याकडे आले. हो, तम. तमभ्य गच्छत ब्रह्मर्षी दमनो नाम भारत. हे हम्म. काय? तम दमन ना, त्या अभ्यगच्छत्. ऋषीचं नाव दमन आहे. हा. दमन. अभ्य गच्छत.
अभ्यागत म्हणजे आले. अभ्यगच्छत ना. तम म्हणजे अभ्यगच्छत. तम हा, अभ्यगच्छत. अभ्यगच्छत म्हणजे आले. ब्रह्म त्याच्या ऋषी जवळ बघा आले. इथे दमन ऋषीचं इथे नाव ना आहे. अभि हा हा इथे हा. अभि इथे अभि अधिक अगच्छत. अगच्छत. अगच्छत हा म्हणजे ते आले, म्हणजे ते अभि त्याला उपसर्ग लागलाय. अभि अगच्छत. त्याच्या जवळ आले. त्याच्या जवळ आले. जवळ आहे. हम्म. अजून कोणी बोलतंय काही? 6वा घ्यायचा का? हो. हा. तम सह भीमः प्रजाकामः तोषयामास धर्मवित् महिषासः राजेंद्र सत्कारेण सुवर्चसम. सांगा पल्लवी मॅडम. सः सः राजेन्द्रः धर्मवित् प्रजाकामः भीमः महिषा सह सुवर्चसं तं सत्कारणेन तोषयामास. आता महिषा म्हणजे पत्नी, पत्नीसह. राणी. आणि हा, सुवर्चस्व म्हणजे तेजस्वी अशा पत्नीसह तो राजेंद्र, धर्मज्ञानी आणि संतती कामना करणारा भीमराजा पत्नीसह त्या मुलींना सत्काराने संतुष्ट करता झाला. बरोबर बरोबर. त्या महिषी ऋषींची म्हणजे म्हणजे महिषी म्हणजे राणी. ऐका की महिषा म्हणजे पत्नी, पत्नी पत्नी पत्नी. त्याची. पत्नी, ऐका की पत्नी का राणी? राणी राणी म्हणजे आहे. राजाची राणी. राजाची आणि राजाची कोणाची पत्नी. हा, त्याला कुठल्याही माणसाची पत्नीला हा महिषी नाही, तसं तर नाही राजाची पत्नी. म्हणताय. कुणी महिषी नाही होऊ शकत ती. राणी राणी पट्ट राणी थोडक्यात आपण खरं ना तर. त्यावेळेचं रेकॉर्डिंग याच्या त्या सरांनी असं. महिषाचं काहीतरी अजून सांगितलं होतं. हा हा. पट्ट राणी, हा मुख्य राणी, पट्ट राणी. असेल हा, असं मुख्य राणी असायचं. असेल. राणी म्हटलेलं आहे इथे. हा, राणी पत्नी, पत्नीसह. पण त्याला आता संतती पाहिजे होती ना. हा संतती करणार आणि त्यांनी. मी लिव्ह करते हा जरा. हा हा हा. माझं हा कोणीतरी. हा मी हा लिव्ह हा. करते. ओके सॉरी. ओके ओके. तस्मै प्रसन्नो दमन. तस्मै प्रसन्नो दमनः. नाही सापडेल त्यावेळेचं, शोधून घेऊ आपण, त्या काढून पाहू. तस्मै प्रसन्नो दमनः स भार्याय वरम ददौ कन्यारत्नम कुमारांश्च त्रिनुदारान महायशः. हा, ते म्हणजे अनुदारान असं येते. कन्यारत्नम हा. कुमारांश्च, हम्म. कुमारांश्च कुमार म्हणजे आणि कन्या दोन्ही तीन म्हणजे. कुमार, हम्म. कन्या आणि तीन कुमार 3 असं. कुमार. हा. कन्यारत्नम हा, कुमारांश्च त्रि महायशः. अनुदारान. हा, महायशः दमनः प्रसन्नः तस्मै सभार्याय कन्यारत्नम त्रि अनुदारान कुमारांश्च वरम ददौ. हम्म. हम्म. एक ददौ मुलगी म्हणजे आणि दिला 3 का? मुल. हा. दिला का ददौ? दिला दिला धदो म्हणजे ददौ दिला. म्हणजे दिला. दिला. आता ते द्विवचन आहे बघ, दोघांना नवरा बायको आहेत ना, हा ते हा. दोघांना धदो दोघांना असल्यामुळे ते द्विवचन ददो. असं द्विवचनी. ददौ. काय म्हणतात, दोन हे आले की ददो म्हणजे दोन काय हा, म्हणतात, द्विवचन झालं ते. द्विवचन. हा. द्विवचनी, द्विवचन आलं. द्विवचनी. दोन दोघांना मात्रावरती दिला. आल्या. 2 मात्रा आल्या की द्विवचन झालं. द्विवचन झालं. हो. रामऊ आपण ते म्हटलं, सगळं रामौ मधला. देवौ. हा, देव. पाऊ आलं की राम द्विवचन. लक्ष्मण. अत्यंत यशस्वी प्रसन्न दमन ऋषींनी त्याला, म्हणजे त्या राजाला, हा. पत्नीसह एक कन्यारत्न आणि 3 उदार पुत्रांचा वर दिला. दिला. राईट. हा. हे झालं. 8वा श्लोक. दमयंती दमम दांतम दमनम च सुवर्चसम. हे स्क्रीन उपपन. सरकवायला. स्क्रीन हा. मध्ये दिसत अरे नाही श्लोक. हा नाही नाही, हा नाही ते मी पुढे गेलो नुसतं वाचत. हो, स्क्रीन सरकवा फक्त. हा. हा, आलं. दमयंती दमम दांतम दमनम च सुवर्चसम उपपन्नान गुणैः सर्वैः भीमान भीम पराक्रमान. हा, म्हणजे हम्म. भीमान दमयंती, म्हणजे भीमाला दमयंती. दमम दांतम दमेन च सुवर्चसम सर्वैः गुणैः भीम पराक्रमान उपपन्नान. म्हणजे भीमाला दमयंती, दम, दांत आणि दमन. दमयंती ही मुलगी आणि दमम दांतम दमन असे 3 पुत्र, तेजस्वी, सर्व गुणांनी संपन्न आणि पराक्रमी
झाले. म्हणजे असे 3 पुत्र आणि 1 कन्या झाली. त्यांची नावं आहेत ती. सुवर्चसम, दमयंती, तेजस्वी, हं, हा सुवर्चसम, पराक्रमी, तेजस्वी. पराक्रमी, तेजस्वी मुलं झाली त्याला. अशी झाली. भीम पराक्रमी म्हणजे खूप पराक्रमी असं ना, हा, महापराक्रमी असं. हा भीम भीम राजासारखे पराक्रमान त्याच्यामध्ये, हा आणि भीमान म्हणजे भीमाला. 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 हा या. भीमाला हम्म. दमयंती दमम दांतम दमयंच अशी ती हम्म. मुलं झाली. मग तृतीय हम्म. विभक्ती. हम्म. पुढे 9. ओके. हम्म. दमयंती तू रूपेण तेजसा यशसा श्रिया, हे तिचे गुणवर्णन आहे. सौभाग्येन च लोकेषु यशः प्राप सुमध्यमा. हा हा दमयंती सुमध्यमा दमयंती तू हम्म, रूपेण तेजसा यशसा श्रिया सौभाग्येन च लोकेषु यशः प्राप. हम्म, सुंदर. सुमध्यमा म्हणजे कटी असलेली बरं का. हम्म. मध्य भाग त्याला मध्यभागी सुमध्यमा. हो. सुंदर कटी असलेली दमयंती रूपाने, तेजाने, यशाने, वैभवाने आणि हम्म, सौभाग्याने पृथ्वी हम्म. लोकात यश मिळवती झाली. प्राप यश मिळवती झाली. ओके. श्रिया म्हणजे मिळवते, श्री प्राप्त संपत्ती. करते. श्री म्हणजे लक्ष्मी, श्रिया. अच्छा. वैभव वैभव वा. वैभव. वैभव. सुमध्यमा म्हणजे सुंदर कटी असलेली. सुडवल हा. हम्म. हम्म. सुडौल. सुडव. 10वा श्लोक. तत्र स्म राजते भैमी सर्वाभरणभूषिता, सखी मध्ये नवद्यांगी विद्युत सौदामिनो यथा. म्हणजे सखी मध्ये अनवद्यांगी हा, विद्युत सौदामिनी यथा. विद्युत सौदामिनी यथा. निर्दोष अंगाची. हा हम्म. हा तेच. तत्र आभरण भूषिता हम्म, म्हणजे अलंकाराने नटलेली. हम्म, हम्म. अन्य अन्यवद्यांगी भैमी म्हणजे सुवंगी सुडौल. निर्दोष सर्व अंगाची. सखींमध्ये हम्म, सर्व सखींमध्ये हम्म. यथा विद्युत. विद्युत सौदामिनी म्हणजे अगदी हम्म. विजेसारखी चमकते. राजते विजयासारखी. स्म. राजते स्म. अशी ती बहिमी दमयंती. म्हणजे काय? दमयंती. बहिमी. काय भैमी? भीमाची. भीमाची मुलगी म्हणून ती बहिणी. भीमाची कन्या भैमी तिला नाव दिलं. म्हणजे म्हणजे ती जसं दमयंती जनकाची जानकी तसं भीमाची बहिमी. हा जानकी तसं. हा हा, हा हा. तशी म्हणजे ती बहीण. दमयंतीचंच नाव ते. आणखी एक हा नाव तिचं दिलं. दमयंतीचंच नाव बरोबर. अशा रीतीने 10 श्लोक आहेत त्याच्यामध्ये. छान झालं मला सोपं ते. आहे ना. हा, आता सोपं वाटायला लागलं पण हे फार ते दिवसांनी एकदा शेवटी नवीन प्रश्न होता, बोलते. उपरी श्लोकों का सार सरळ संस्कृत में लिखिए. त्यावेळी लिहिलं हा होतं ते. त्यावेळी लिहिलं होतं हो. हा. आम्ही लोकांनी ट्रायच नाही केलं. नाही पण ते विसरून गेलो ना मध्ये. नाही आता हा छोटी छोटी एकदमच वाक्य विसरून गेलं केली ते. ना. आता म्हटल्यानंतर छोटी आठवलं छोटी रे असं वाक्य काहीतरी करायची. आहे. हा, हं. हे झालं. ओके. ओके म्हणजे सध्या समजलं आपल्याला. हो, समजलं. थँक्यू. हो हो सर. हो हो. तर नका म्हणू. नाही सर नाही, म्हणजे सर्व काय सवय नाही. असते. उगीच ते आपण झाडावर चढतो चेक सर म्हणलं. चेक सर केलं पण मला ते सरांची पीडीएफ दिसत नाहीये या हे नल दमयंती वर्णनाची. हे काय दाखवले तुम्हाला? दिसत नाही का याच्यावरती? स्क्रीनवर दिसत नाही? आता समासांचे दिसत द्वंद्व समास. हा पीडीएफ नाही नाही काय आहे दिलीपजी, हा ते अर्थाचं दिसत नाही. हीच नुसती पीडीएफ दिसते. नाही अर्थाची हो. नाहीच आहे ना. असं आपण अर्थाचं वेगळं नाही, पान नाही. दिलंय मी ते. ते पान मी तुम्हाला हा पाठवतो ग्रुपवर हो बरं टाकतो. बरं. लिहिलेल्या म्हणजे पानाचा फोटो काढून अर्थाचं पाठवा. हा, व्हॉट एव्हर इट अर्थाचं इज नाही. वर्थ, म्हणजे जे काय असेल त्यावेळेला केलेलं ते. हो. आणि सब्जेक्ट टू करेक्शन असेल ते, पण टाट होतो तुम्हाला. चालेल तरी आम्हाला पाठवा. हो हो पाठवतो. ओके. हा, चालेल. आता किती झाले? 8:17. अजून 8 मिनिटं बाकी आहे आपल्याला. आता काय करायचं? आणखीन काय करू शकतो आपण? संस्कृत भाषा हे एक आहे. आणि त्या हे अर्थात अजून कोणाला काही विचारायचं असलं तर बोलू शकता.
हा आणि हा ते मला वाटतं मग रामस्य वनगमनमच्या खाली ना एक 10-12 कितीतरी वाक्य आहेत, त्याचे ट्रान्सलेशन आहे बघा ते. हो हो, त्यातलंच आहे गरज ते. असेल तर सांग. हो, त्यातलंच आहे हो ते. ना. त्यातलीच काही वाक्य आहेत ती, पण ते ट्रान्सलेट करा म्हणून सांगितलं सोप्या भाषेत त्याने. नाही नाही, त्यातली नाहीये सर, असं वेगळीच आहेत ना. शत्रूला निर्बल समजू नका, असं अच्छा, हा काहीतरी ते. आहे ते. हो हो, आहे ते. कितवा धडा आहे तो? ती पण 15 वाक्य आहेत ती. आठ ती आठ ऐका, ती आता चर्चेला घ्यावी असं काही नाहीये. तुम्हाला सगळ्यांनी म्हणजे मी केली नाहीयेत घ्या ना. म्हणून तेव्हा म्हटलं. हे पण पाठ होतं. आठवा निम्नांकी प्रश्न के आठवा उत्तर पाठी. संस्कृत भाषा में लिखिए. दुःखार्द हा मना कौसल्या पुत्रम रामम किम अब्रवीत. मातरम प्रणम्य राम पुत्र जगाम. सीता, हे कृष्ण पण हो. लिहिलं त्यावेळेला, पण ते शोधा होते मला कुठे. हो हे संक्षेप में लिहिलंय राम मी. और सीता का संवाद अपनी संस्कृत भाषा में लिखिए. हा, हो हे तुम्ही होतं ते. लिहिला होता की. लिहिलं तेव्हा मला काहीतरी मी. वाटतं पल्लवीताईंनी हो आणि दिलीपजींनी हो. हा, लिहिला होता. तेव्हा लिहिलं होतं काहीतरी. लिहिलं आणि होतं. लोकांनी काहीच केलं नाहीये. बाकी मी केलं नाही म्हणून बाकीची गप्प. लिहिली होती बरं का. त्यामुळे आम्ही मी हे झाकली 5 मोठी प्रश्नांची उत्तरं लिहिली होती, पहिल्या 5 लिहिली होती प्रश्नांची, काही. पण हा संवाद नव्हता. हा, हे लिहिलं होतं हम्म. त्यावेळेला. हम्म. आता आठवत नाही काय होतं ते. हम्म. आणि हे एक घ्यायचंय संस्कृतमध्ये का? भाषांतर करा हे. शत्रु को कभी निर्बल मत समझो. हा. तब घ्यायचंय वह का दूर हे चला हे गया. तर दिलीप थांबा, घ्या ना एक वाक्य. शत्रु को कभी हे. हे का हा. आठवेल का आता आपल्याला? रिपुम कदापि दुर्बलम मा विद्धी. मा मा विद्ये का समझो. हा, विद्धी विद्धी. विद्धि. विधी. विद्धी. हम्म. ततः तब वह दूर सह चला गया. दूरम गता. तदा जगाम तदा तदा जगाम तदा तदा सह सह दूरः गतः किंवा अप्रजावत अप्रव्रजात किंवा अप्रव्रजात. जगाम कुठेतरी वाचलं होतं सर. जगाम. जगाम हा, गेला. हा, जगाम चालेल ना. हो जगाम, जगाम हो. पण चालेल. हो, जगाम चांगला शब्द आहे. बरोबर. त्या जलरहित देशात का जाता? हा, हम्म. तस्मिन. त्याला तस्मिन ना. ते हो जलरहितला निरतः. काहीतरी वेगळा बरोबर. शब्द आहे त्या ठिकाणी. आहे निरपी निरपहा आहे. निरपहा. हा, निरपी निरपी का निरपहा? त्या ठिकाणी आहे. मी काय आहे, एक निरपी. मिनिट हाय. बघते. निरपहा किमर्थम आहे ते. गच्छसी. हा. किमर्थम तस्मिन. गच्छसी हा, निरपीच काहीतरी. एक मिनिट थांब. किंवा निर्जल देशे असं पण म्हणतात. निर्जलम तसा हा. नाही, आता इथे काही आहे का? या या पुस्तकात निरपहा, या धड्यात ना जगाम चला निरपहा गया शब्द विद्धि समझो. सांत्वयित्वा दिलासा देकर इह लोक तात प्रिय दुर्मनाः निलयः हम्म, अभिवाद्य निरतः निमग्नम. हम्म, हाँ, लगाओ अभिरक्षतु भद्रम आदेश प्रतीक्षमाना वेपमाना उदपतत सोढुम सशाक विवृत्तनाम विवृत्तताम तत्र भवान प्रव्राजयति प्रव्राज. प्रेत्य प्रेत. निरपहा. असं निरपहा आहे ते. हा, पाण्याशिवाय. जलरहित आणि निरपा जीवितम जीवन कंटकिता काटोवाली. ते हे शब्द आहे. शब्दार्थ बघायला पाहिजेत. हा, तर हे कसं हे बघणार काय ते? सर्व झालं विसरून गेलं. असं का? तस्मिन निरपहा देशे हम्म. किम. जाताला किमर्थम काय? किमर्थम. हा, किमर्थम किमर्थम. गच्छसी. बरोबर आहे. गच्छती. हा, जाता. गच्छसी. गच्छती. किंवा गच्छती म्हणजे जातो होतो ना. गच्छथ. जाते हो आहे ना ते. हो. जाता आहे का? बहुवचन आहे. अनेक वचन बहुवचन आहे. आहे ना. हा, हा, बहुवचन गच्छथ आहे. हो. पाहिजे. गच्छथ पाहिजे. गच्छथ पाहिजे. गच्छथ हा, होईल ते. हा, गच्छथ होईल तेच की. गच्छथ. हम्म. उस त्या जल देशात तलाव. उस जल रहित पुढचं देश जे. में तालाब जल रहित है. हा. तस्मिन तस्मिन निर्जल निरपहा देशे देशे. एक 5 मिनिटात करू का? देशे निरपहा देशे कासाराहा. तडागानी. हा, किंवा हा शांती. मला जरा एक फोन आला. कासाराहा किंवा तडागानी म्हणायचं का मग? हा, तडागला. तडागच्या अनेक वचनाला. हो चालेल ना. तडागे चालतं. तडागे का तडाग तडागानी? तालाब आहे. जल में तालाब म्हणजे एक अनेक तालाब आहेत ना ते. हो. मग त्याचं काय बहुवचन होईल? हा, तडागेचं काय? तडागानी. तडागानी. तडाग काय आहे म्हणजे हे का? कोणतं वचन त्याचं? पुल्लिंग. तो तडागडी नाही ते होणार. तो तलाव. तस्मिन जलसुद्धा देशे मराठीत तरी. तडागो अपि
जलवर्जित मग असते किंवा तडागाहा असेल निरपहा मग. असते. अनेक वचन. तडागहा होईल, हो. तळागाहा. गहाच होईल. तडा हा तडागहा. पुल्लिंग. तडागहा अपि. हम्म, हा. हा हम्म, तळागाहा. तडागा हम्म. गावर विसर्ग त्याला. विसर्ग येणार. मग काय हम्म, झालं? हम्म. तस्मिन निरपहा देशे तडागहा अपि. काय म्हणतात त्याला? जल संती. जलवर्जित म्हणजे पुन्हा काय म्हणता येईल त्याला? तो शब्द घ्यायचा का मग? जलवर जलरहितलाच निरपहा ना. निरपहा. हा. हा, तस्मिन ऐका तस्मिन देशे हम्म, तडागाः अपि निरपहा सन्ति. हम्म. तस्मिन निरपहा देश का जल दोन दोनदा निरपहा येईल नाही मध्ये. नाही नाही नाही, निरपहा निरपा. कुठं हा. त्यांनी तस्मिन देशे नाही, तस्मिन देशे तस्मिन नाही जलरहित मी देश आहे ना. निरपहा देश आहे. तस्मिन नाही ऐक ना, मी असं जलरहित देश नाहीये दिलीपजी. मी असं लिहिलंय. जलरहित देश नाहीये, त्या देशात तलाव जलरहित आहेत. नहीं है बघा चौथा नंबरचा उस जलरहित देश में तस्मिन देशे तालाब जलरहित है. तस्मिन हा, देशे तस्मिन तडागाः देशे निरपः ठीक आहे, सन्ति. ठीक आहे. ओके, म्हणजे निरपहा एक सन्ति. एक जलरहित काढून टाकायचं. एक हा, जलरहित दोनदा काढा आलं. देश. ठीक आहे, ठीक तस्मिन आहे. देशे असं म्हण. ठीक आहे. हा, तस्मिन देशे अं, तडागाः. तडागाः निरपाः सन्ति. हम्म, हम्म, हा हम्म. निरपहाच. हा. हम्म. एवढंच. हा, बरोबर. ये त्यावेळी काटेरी नाहीत. हाँ, हं. ये लताएं कांटों वाली नहीं है. हम्म. त्यावेळेला काहीतरी ते काय घेऊन चाललं होतं ना, येता घ्यायचं का काय घ्यायचं म्हणून चर्चा झाली आपली. हम्म, हो हम्म, हो. हम्म. येता लता कंठयुक्ता न संती. कंटकिता ना. कंटकिताः. आपण हा, काय घेतलं होतं? कंटकिताः. ताताः केलं होतं. हम्म, हम्म. काय म्हणत त्याला काय लिहायचं तहा. हा. ये सा हिला. ते ताः. सात येत हा मधला तहा. हा. हं. बरोबर ना. हम्म. हम्म, हम्म, हम्म. ताः लताः येता सहा लता. लता हा कंटकिता. कंटकिताः न सन्ति. हम्म, अपने प्राणों की रक्षा करनी चाहिए. हम्म. स्वप्राणस्य रक्षणं करणीयं किंवा करणीयम करणीयम. स्वप्राणस्य रक्षयित्वं. रक्षयित्वम होईल ना. हा, बरोबर आहे. हा, रक्षयित्वं. हम्म. हम्म, एवढंच. स्वप्राणस्य रक्षयित्वं. हम्म. काय सज्जन झालं ते? स्वप्राणस्य रक्षयितुम एवढंच का? रक्षयित्वं स्व त्वं रक्षयित्वं. रक्षयित्वम केले हा. पाहिजे साठी का? किंवा रक्षणं करणीयं. हम्म. हम्म. सज्जन मनुष्य काय मरकर भी यश प्राप्त मरकर मरकर भी भी. यश प्राप्त करता है. यश मिळवतो. हा. सज्- हम्म. सज्जनः मनुष्य. प्रोच्योपि यशं प्राप्नोति. हम्म. हम्म. प्रोच्यपि यशं प्राप्नोति. मरकर भी कसं करायचं? ते प्रेत्यापि ना. शब्द प्रेत्यापि. शब्द दिला. हा, प्रेत्यपि. प्रेत्यपि प्रेत्यापि. प्रत्यपी. हम्म. हा, यश यश यशं यश प्राप्नोति. यशम होईल का यशः होईल? पुल्लिंग आहे ना यश. यशं यशं दिलंय मी. यशः होईल. प्राप्ती होती. प्राप्नोती. हा. हा, यश यश यशः येईल का? यशः होईल आता. पुल्लिंग आहे यश. पण ते हम्म. द्वितीया पाहिजे ना. अच्छा, सज्जनः हा हा प्राप्नोति. हा. यशम यशम बरोबर. मग वैशम. हा, करता कर्म हो क्रियापद ना. हो. क्या प्राप्त करताय? कर्म आहे ते. हा हा. सज्जनः प्रेत्यपि यशं प्राप्नोति. बरोबर. झालं किती व्हायला वेळ? वेळ संपलाय पाहिजे खरं. 8:27 झालं ना. किती पण चालतंय हे. काय माहिती. का स्पेशल. संपलं का नाही? हा, संपलं का नाही काय माहिती. ठंड से कांपती हुई वह स्त्री वहां खड़ी है. शीतेन वेपमाना सा नारी तत्र स्थिता. हम्म. खडी है क्वेश्चन हम्म. है. हो, स्थिता. नाही, क्वेश्चन नाही आहे. क्वेश्चन आहे. नाहीये का? अच्छा, हा हा हा. मग कसा वहां होईल खडी है. क्वेश्चन? हम्म. हा हा. हे चालू झालं होतं का नाही? हा, पण दिसतंय चालू झालं. असं ते आपाप बंद होईल.
तेच ना चाललंय. हा, मैं उद्या उसे. काय करायचं मग? उद्या बघू ना काय आता आयडिया येईल तोपर्यंत काहीतरी.